नमस्कार, मी धनंजय साखरकर. आपण पाहतात नवराष्ट्र नववार्ता. 11 ते 17 जानेवारी देशात राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह आपण साजरा करतोय. याच अनुषंगाने आपण आज भेटणार आहोत रोशन इरपाचे सरांना. याबद्दल राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह आपण काय म्हणतो याबद्दल आपण जाणून घेऊया सरांकडून. सर नमस्कार. नमस्कार सर, 11 ते 17 जानेवारी दरम्यान आपण राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह म्हणतो, काय आहे याचा विषय? आपला भारत देश हा अपघातामध्ये जगातील एक कॅपिटल बनत आहे. म्हणजे प्रत्येक 5 मृत्यूमागे एक मृत्यू हा अपघातामध्ये झालेला आहे. त्याच्यामुळे आणि आपला जो याच्यामध्ये जे मरणारे लोक आहेत, जे मृत्युमुखी पडणारे लोक आहेत, हे नवतरुण लोक आहेत. आणि आपल्या देशाची जी संपत्ती आहे यूथ, ते याच्यामध्ये खर्ची होत आहे, मरण पावत आहे, मृत पावत आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की आपण याच्यावरती जनजागृती करायला हवी आणि त्या दृष्टीने मग हा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान किंवा सप्ताह आम्ही राबवतो दरवर्षी. दरवर्षी आपण हे म्हणतो, या यूथला तुम्ही काय संदेश द्याल? कारण की आजचा यूथ खूप फास्ट झाला आहे. गाडी आज 10वीचा विद्यार्थी झाला तरी यांच्याकडे गाडी आली. बरोबर, काय सांगा? आम्ही जेव्हा ट्रॅफिक रस्त्यावरती कंट्रोल करतो तर बरेचसे शालेय विद्यार्थी किंवा कॉलेजमध्ये जाणारे नवतरुण आहे, हे सुसाट वेगाने आपली गाडी चालवतात आणि त्याच्यामध्ये त्यांचं अपघाताचं प्रमाण वाढते. याच्यामध्ये त्यांच्याकडे परवाना नसतो, ती गाडी त्याच्या नावावर रजिस्टर नसते. ही गाडी त्याच्या वडिलांनी घेऊन दिलेली असते. तो सांगतो की मला ट्युशनला जायचं आहे किंवा शाळेमध्ये जायचं आहे, पण ॲक्च्युली तो ती गाडी सुसाट वेगाने 100-120च्या स्पीडने धावत राहतो आणि त्याच्यामध्ये त्याचं नियंत्रण चाललं जाते आणि मग तो मृत्युमुखी पडतो. मग अशा वेळेस त्याचे आई वडील आमच्याकडे येतात आणि रडतात. त्यावेळेस आम्हाला फार वाईट वाटते, पण आम्ही काही करू शकत नाही. कारण याच्यामध्ये आई वडिलांनी पण आपली भूमिका राबवायला पाहिजे. तुम्हाला आठवत असेल तुमच्या महाविद्यालयीन जीवनामध्ये तुम्ही सायकलने शाळेत गेले असेल किंवा पायदळ गेले असेल. आम्ही पण तसंच गेलो, पण आजकाल सगळ्यांकडे पैसा आलेला आहे आणि त्याच्यामुळे पालकांना असं वाटते की जे मम्मी सोसलं ते आमच्या मुलांनी सोसू नये, त्यासाठी मग मुलांचे ते लाडपूर होतात. पण याच्यामुळे कुठे ना कुठे ते मुलाला आपल्या संकटामध्ये टाकत आहे. त्याच्यामुळे पालकांनी याची सुद्धा काळजी घ्यायला हवी. मित्रांनो, आज आपल्यासोबत होते रोशन इरपाचे सर. असाच नवी व्यक्तिमत्वाला आपण नवराष्ट्र नववार्ताच्या या माध्यमातून रोज भेटणार आहोत. धनंजय साखरकर, चंद्रपूर, महाराष्ट्र.